नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे अर्जुन आणि सायली ही आता केस तर जिंकलेले आहेत, पण अर्जुनचं असं म्हणणं आहे की अजून भरपूर मोठी लढाई आहे, सगळी लढाई अजून तरी मी जिंकलेलो नाही. त्यामुळं अर्जुन आणि सायली हे आता पुढच्या लढाईसाठी सज्ज झालेले आहेत. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे प्रताप आणि त्याचबरोबर कल्पना घरी दोघंही वाट बघत बसलेले असतात. अर्जुनचा अजूनही पत्ता लागलेला नाही आहे. अर्जुन कुठे आहे, अर्जुन कसा असेल, या सगळ्या गोष्टींची काळजी त्या दोघांना लागलेली असते आणि ते दोघंही विचार करत असतात. त्यांना कळत नसतं की नक्की काय झालेलं आहे, अर्जुन कसा असेल, अजूनपर्यंत का आलेला नाही अर्जुन, या सगळ्या गोष्टींचं टेन्शन आलेलं असतं. त्यावेळेस कल्पना म्हणत असते की अहो, सायलीला फोन करून बघता का तुम्ही, नक्की काय झालं आहे, बघा ना तुम्ही, काय झालं नक्की, सायली कुठं आहे, हे सगळं ती बोलत असते. आणि तेव्हा मात्र प्रताप म्हणत असतो की थांब, करतो मी फोन, असं म्हणत आता प्रताप सायलीला फोन करायला घेतो. तेवढ्यातच दारामध्ये आता त्याला सायली त्याचबरोबर अर्जुन दोघंही आलेले दिसतात. जेव्हा ते दोघंजण आलेले असतात तेव्हा मात्र प्रताप आणि त्याचबरोबर कल्पना यांचं खूप मोठं टेन्शन गेलेलं असतं. कारण फायनली अर्जुन आणि सायली घरी आलेले आहेत. अर्जुनची एवढी काळजी वाटत होती आणि अर्जुन हा घरी आलेला आहे या गोष्टीचा आनंद झालेला असतो. आणि त्यासोबतच इकडे जी काळजी असते ती काळजी पण स्पष्ट दिसत असते, कारण त्या काळजीमुळंच तर इकडे कल्पना ही अर्जुनच्या खूपच जवळ आलेली असते. त्याचबरोबर सायलीबद्दल पण तिला सर्व गोष्टी वाटत असतात, म्हणून तर तिने हे सगळं बोलत असते. तेव्हा अर्जुन म्हणतो, मम्मा तुला माझी काळजी वाटते, खरंच मला खूप भारी वाटलं हे ऐकून, असं अर्जुन बोलू लागतो. तेव्हा कल्पना म्हणते, मी काय तुझी काळजी करायची गरज नाही आहे. तेव्हा लगेचच इकडे अर्जुनचं म्हणणं असतं की बरोबर आहे, काहीही झालं तरीही आत्ता महत्त्वाची गोष्ट काय आहे, कारण ज्या गोष्टी घडत आहेत ना त्या अशा आहेत की आता तू स्वतः सक्षम आहे तुझी काळजी करायला, मी तुझी काळजी करायची काहीच गरज नाही, हे सगळं बोलणं चालू असतं. तेव्हा अर्जुन म्हणतो की मला माझ्या बायकोने सांगितलं, माझी मम्मा रात्रभर झोपलेली नाही, ती फक्त आणि फक्त माझीच काळजी करत बसलेली होती, त्यामुळं मला माहिती आहे की काय झालेलं आहे, हे सगळं अर्जुन बोलत असतो. आणि त्याचबरोबर अर्जुन सांगत असतो की मला माहिती आहे मम्मा, तू माझी किती काळजी करते, काय करते, या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत, असं अर्जुन तिला सांगत असतो. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा कल्पनाशी तो बोलत असतो तेव्हा तो म्हणत असतो की माझ्या बायकोने मला सगळं सांगितलेलं आहे. तेव्हा मात्र कल्पना पाहतच राहते, कारण सायलीने ह्या सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत, पण कल्पनाला मात्र या सर्व गोष्टी मान्य करायच्या नसतात. तिला असं वाटत असतं की कशासाठी मी हे सगळं मान्य करू, असं तिच्या डोक्यात असतं. तेव्हा ती म्हणते की मी तुझी काळजी करायची काही गरज नाही, आणि खूपच चिडचिड करायला लागते. अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं की नक्की काय झालेलं आहे, एवढी चिडचिड कशासाठी होते हे अर्जुनच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं. सायली मात्र पाहत असते, कारण सायलीला माहिती असतं की ह्या दोघांना किती काळजी होती आणि आत्ताही हे काळजी करत बसलेले होते, ही गोष्ट ही सायलीला चांगलीच माहिती आहे आणि अर्जुनलाही माहिती आहे. म्हणून तर केस झाल्या दोघंही धावत घरी आलेले असतात. कल्पनाला मात्र अर्जुनची खूप काळजी वाटत असते, पण हे गोष्ट बोलून दाखवायची नसते, त्यामुळं कल्पना मात्र शांतच राहते. आणि त्याचबरोबर इकडे कल्पना म्हणू लागते की काही गरज नाही आहे, म्हणजे मी तुझी काळजी करायची काहीच गरज नाही आहे, तुझी तू काळजी घ्यायला तुझं तू समर्थ आहे, असं बोलल्यानंतर इकडे जेव्हा अर्जुन म्हणत असतो की मम्मा मला माहिती आहे काय आहे ते, कारण काहीही झालं तरी तुला माझी खूप काळजी आहे, हेही माझ्या चांगलंच लक्षात आहे. त्याचबरोबर प्रताप सगळेजण तिथं असतात आणि प्रताप पण रागानेच बोलत असतो, म्हणजे काही वेळापूर्वी अर्जुन आला नाही या काळजीने अगदी व्याकुळ झालेले असतात. आणि आता अर्जुनाला की यांची चिडचिड सुरू झालेली असते, म्हणजे अर्जुनबद्दल त्यांच्या मनात काळजी आहे आणि त्याचबरोबर अर्जुनबद्दल त्यांना वाटतही आहे, पण या गोष्टी मात्र दाखवायच्या नसतात, हे अशा पद्धतीनं चाललेलं असतं. इकडे सायलीने तर डोक्याला हात लावलेला असतो, कारण सायलीचं असं म्हणणं असतं की काय गरज होती यांनी असं बोलायची, असं सायलीला वाटत असतं. आणि त्याचबरोबर सायली पाहत असते, इकडे महिपतने एक लेटर लिहायला सुरुवात केलेली असते. महिपत त्या लेटरवरती लिहित असतो की मी मधुकर पाटील, मी स्वतः विलासचा खून केलेला आहे आणि या खुनाचा आरोप मी साक्षी महिपत शिकरे हिच्यावरती टाकलेला आहे, त्यामुळं मला स्वतःला खूप वाईट वाटत आहे, मी अशा पद्धतीनं वागायला नको होतं, म्हणून मी आता स्वतःहून आत्महत्या करत आहे. आणि मग तो ठरवतो की हे लेटर लिहिलेलं आहे
त्यावर प्रिया म्हणत असते की पण ह्याचं काय करायचं आहे, असं प्रिया बोलत असते. तेव्हा मात्र महिपत इकडे म्हणत असतो की या लेटरवरती त्या मधुकर पाटलाच्या सह्या घ्यायच्या आणि एकदा का त्या लेटरवरती मधुकर पाटलाच्या सह्या झाल्या की मग मात्र त्याचा मी बार उडवणार आहे, त्याचा मर्डर करणार आहे. म्हणजे मधुभाऊंना मारण्यासाठी महिपतने केलेला हा सगळा प्लॅन असतो. खरं तर महिपत एवढ्या नीच प्रवृत्तीला असतो, एवढ्या नीच प्रवृत्तीने विचार करत असतो की याचा विचारही कोणी करू शकत नाही. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा महिपत हे सगळं बोललेलं असतो तेव्हा मात्र इकडे सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. पण प्रिया मात्र मध्येच बोलते, पण जर का या सगळ्या गोष्टीसाठी मधुभाऊ तयारच झाले नाहीत तर, असं जेव्हा प्रिया बोलते तेव्हा मात्र महिपतला खूप राग येतो आणि महिपत म्हणू लागतो की बंद करतो, कारण काही झालं तरीही मधुकर पाटलाला हे करावंच लागणार आहे आणि मधुकर पाटील हे करणारच आहे, हे सगळं तो बोलत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे गोष्टी पाहायला मिळतात आणि प्रिया म्हणत असते की काय सॉलिड आहे तुम्ही, खरंच भारी काम केलेलं आहे, असं प्रिया महिपतला बोलत असते आणि महिपतची स्तुती करू लागते. पण नागराज मात्र विचार करत असतो, कारण इकडे महिपत म्हणत असतो की माझ्या मुलीला जेलमध्ये टाकलं आहे, याचा बदला तर मी घेणार, याची वसुली तर करणार आहे, ती पण अर्जुन सुभेदार तुझ्या सासऱ्यालाच संपवून, तुझ्या बायकोच्या बापालाच संपवून. तेव्हा प्रिया म्हणत असते कसलं भारी आहे ना, म्हणजे मधुभाऊंनी स्वतःचा गुन्हा कबूल केला आणि आत्महत्या केली, त्यामुळं साक्षी पण निर्दोष सुटेल आणि ही केस पण थांबेल. प्रियाच्या डोक्यात मात्र ही सगळी अशा पद्धतीनं कारस्थानं सुरू असतात आणि इकडे महिपतची मात्र चिडचिड झालेली असते. अक्षरशः तो महिपत पिसाळलेला असतो, कारण त्याला त्याच्या लेकीच्या सुखाशिवाय काहीही दिसत नसतं. जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र महिपतच्या लक्षातही आलेलं नसतं की नक्की कशा पद्धतीनं गोष्टी घडत आहेत. त्यासोबतच इकडे महिपतने हा सगळा प्लॅन केलेला असतो. अर्जुन आणि सायली घरी आलेले असतात, अर्जुन फ्रेश झालेला असतो आणि त्यासोबतच अर्जुन मात्र इकडे सायलीला बोलत असतो, सायलीला म्हणत असतो आणि मग सायली म्हणते की आपल्याला एवढं छान आपल्याला आनंदाचा प्रसंग होता ना, मग आपल्याला या सगळ्याचं सेलिब्रेशन तर करता आलंच पाहिजे ना. तेव्हा मात्र इकडे अर्जुन म्हणतो सेलिब्रेशन, कशा पद्धतीनं सेलिब्रेशन करायचं आहे, हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे अर्जुन हे बोलत असतो आणि मग अर्जुन जेव्हा हे सगळं बोलतो तेव्हा मात्र सायली म्हणते की हो सेलिब्रेशन करायचं आहे. अर्जुन म्हणतो पण कशा पद्धतीनं, आता आपण दोघांनीच करायचं आहे ना. सायली म्हणते की हो आपण दोघांनीच एकत्र येऊन सेलिब्रेशन करायचं आहे, हे सायलीनं सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र अर्जुन जाम खुश होतो. अर्जुनच्या मनामध्ये अगदी फुलपाखरं उडू लागलेली असतात. अर्जुन सायलीच्या जवळ जातो आणि सायलीला म्हणू लागतो खरंच आपण दोघांनीच सेलिब्रेशन करायचं आहे. तेव्हा मात्र सायली सांगू लागते की हो आपण दोघांनीच सेलिब्रेशन करायचं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो भारीच की, मग सांगा काय करायचं आहे, खूप छान असं सेलिब्रेशन करूया आपण, असं तो बोलत असतो. तेव्हा सायली म्हणत असते हो छान असं सेलिब्रेशन करायचं आहे, पण थांबा तरी जरा. तेव्हा मग सायली त्याला म्हणते की चला. अर्जुनला वाटत असतं की सायली छान सरप्राईज देणार आहे, रोमॅन्टिक होणार आहे, असं अर्जुनला वाटत असतं. परंतु सायलीने तर इकडे वेगळाच बॉम्ब फोडायचं ठरवलेलं असतं, कारण सायलीने ठरवलेलं असतं ते म्हणजे वेगळ्या पद्धतीचं सरप्राईज. सायली म्हणते चला आपल्याला त्यासाठी खाली गेलं पाहिजे, असं म्हणत ती अर्जुनला खेचतच खाली घेऊन येऊ लागते. आणि तेव्हा अर्जुन म्हणतो आता काय करायचं आहे. सायलीने किचन ॲफ्रन घेतलेलं असतं आणि ते अर्जुनकडे दिलेलं असतं आणि अर्जुनला सांगितलेलं असतं की हे जे किचन ॲफ्रन आहे ते घाला, कारण आज आपण दोघांनी एकत्र खूप छान असं जेवण बनवायचं आहे. अर्जुनला मात्र ही गोष्ट अजिबात पटलेली नसते. अर्जुन म्हणतो काय हे, आपण बाहेरून मागवलं असतं ना काहीतरी. तेव्हा सायली म्हणू लागते की आपण दोघांनी बनवलेली जी टेस्ट आहे ती बाहेरून मागवलेल्या जेवणाला येणार नाही ना, त्यामुळं आता मी असा विचार केलेला आहे. आणि मग सायली इकडे अर्जुनला म्हणत असते की तुम्ही असिस्टंट शेफ आहात ना, माझ्या नवऱ्याला माझ्या हातचं जेवण खूप आवडतं, त्यामुळं आज मला माझ्या नवऱ्याच्या आवडीचे पदार्थ बनवायचे आहेत, असं सायली अर्जुनला बोलत असते. आणि अर्जुन आता सायलीला असिस्ट करत असतो. दोघंजण मिळून छान असं जेवण बनवत असतात आणि दोघंही खुश असतात. अर्जुन पण सायलीला सगळ्या गोष्टींमध्ये मदत करत असतो आणि सायली आणि अर्जुन छान असं बॅटर बनवलेलं आहे
आणि त्यांची जेवण बनवण्याची तयारी ही सुरू झालेली असते. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा सायली अर्जुन दोघंही मजा घेत असतात, एकमेकांशी प्रेमाने वागत असतात. त्यासोबतच त्यांच्या बाबतीत जे काही घडत असतं ते आनंदाने ते एन्जॉय करत असतात. त्यासोबतच इकडे सायली मात्र जाम खुश झालेली असते आणि मग सायली आणि अर्जुनने आप्पे बनवण्याचं ठरवलेलं असतं. सायली आणि अर्जुन छान असे आप्पे बनवत असतात आणि दोघंही तेवढेच खुश असतात, कारण फायनली सायली आणि अर्जुन हे एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी दोघांनी एक टीम होत खूप छान असं सगळं सरप्राईज प्लॅन केलेलं असतं. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी बनवायचं चालू असतं तेव्हा सायलीला मात्र खूप आनंद झालेला असतो. सायली ते सगळं आनंदाने करत असते आणि ती म्हणत असते की फायनली मला अर्जुन सरांसाठी काहीतरी करता आलेलं आहे. ह्या गोष्टीचा आनंद तिला खूप असतो आणि सायली हे सगळं मनापासून करत असते. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा सायली हे सगळं करत असते तेव्हा मात्र सायली खुश असते, तो आनंद सेलिब्रेट करत असते. अर्जुन पण सायलीसोबत जाम खुश झालेला असतो, त्याच्याही डोक्यात तेच चालू असतं. मग सायली आणि अर्जुन दोघंही एकत्र बसून ते खाऊन घेतात. मग अर्जुन म्हणतो की हे जेवण आपण दोघांनी एकत्र बनवले ना, तुम्ही स्पेशल माझ्यासाठी काय केले? तेव्हा सायली म्हणते, हो सांगते, मीही स्पेशल तुमच्यासाठी काहीतरी बनवलेलं आहे. असं म्हणत सायली आता म्हणते, थांबा आले मी. आणि अर्जुन मात्र सायलीकडे पाहत असतो. अर्जुनला मात्र वेगळं काहीतरी स्पेशल हवं असतं, परंतु सायली मात्र मुद्दाम ते टाळत असते आणि अर्जुनकडे पाहतच असते. मग दोघंही खात असतात. सायली म्हणते आले आणि सायली उठून आता तिथून जाते. अर्जुनला डोळे बंद करायला सांगितलेले असतात. अर्जुन मात्र डोळे बंद करून असतो. तो विचार करत असतो की नक्की ह्या काय देणार आहेत मला, आता काय असणार आहे पुढचं स्पेशल, असं म्हणत तो विचार करत असतो. सायली जाते आणि मॉजिटो घेऊन येते. अर्जुन म्हणतो, काय हे तुम्ही बनवले? तेव्हा सायली सांगते की हो मी बनवले. तर सायली म्हणते, घ्या ना, मॉजिटो म्हणतात त्याला. अर्जुन म्हणतो, तुम्हाला नाव पण माहिती आहे याचं? सायली म्हणते, हो. म्हणजे सायलीने अर्जुनसाठी स्पेशली मॉजिटो बनवलेला असतो आणि तो मॉजिटो घेऊन ती आलेली असते. आणि अर्जुन म्हणतो की खरंच खूप जबरदस्त झाला आहे हा मॉजिटो, असं म्हणत दोघंही त्या मॉजिटोचा आनंद घेऊ लागलेले असतात आणि एवढं मस्त एन्जॉय करत त्यांचं हे चाललेलं असतं. त्यामुळं सगळेच जण तिथे कोणीही असलं असतं तरीही सायली आणि अर्जुन हे जे खूप आनंदात आहे हे पाहून सगळ्यांनाच खूप भारी वाटलं असतं. सायली आणि अर्जुन एकमेकांकडे पाहत असतात. दोघंही खूप आनंदात असतात. फायनली त्यांना जे अचीव करायचं होतं त्या गोष्टी त्यांनी अचीव तर केलेल्या असतात, परंतु या सगळ्या गोष्टींमुळं ते खुशही तेवढेच झालेले असतात, कारण सायलीला माहिती असतं की तिने आत्तापर्यंत काय केलेलं आहे. इकडे मधुभाऊंनी त्या गुंडांना बोलवलेलं असतं, ती चिठ्ठी त्यांच्याकडे दिलेली असते, त्याच्यावर सह्या घ्यायला सांगितलेल्या असतात आणि हे सगळं अशा पद्धतीनं चालू असतं. मधुभाऊ मार्केटमधून येत असतात आणि घराकडे चाललेले असतात. मधुभाऊ पण खूप आनंदात असतात. फायनली आज त्यांनी अर्धी लढाई जिंकलेली असते आणि पुढची राहिलेली लढाई लवकरच ते जिंकणार असतात. या गोष्टीचा आनंद असतो आणि मधुभाऊ आता घराकडे चाललेले असतात. ते गुंड मात्र मधुभाऊंच्या मागे मागे निघालेले असतात. मधुभाऊंना कळतच नसतं की त्यांना फक्त वाटत असतं की आपल्या मागं कोणतरी आहे, हे त्यांच्या लक्षात आलेलं असतं. पुन्हा मधुभाऊंनी मागं फिरून बघितलं की ते गुंड लपत असतात. तसंच मधुभाऊंच्या मागे मागे पुन्हा पाठलाग करू लागतात. मार्केटमध्ये असल्यामुळं मधुभाऊंचा पाठलाग करणं त्यांना खूपच अवघड जात असतं किंवा मधुभाऊंकडून जे काम करून घ्यायचं आहे त्यासाठी त्यांच्याकडे तेवढा तिथे संधी भेटत नसते. आणि मधुभाऊंच्या लक्षात येतं आहे की त्यांच्या मागे कुणीतरी लागलेलं आहे, म्हणून मधुभाऊ पावलं उचलत निघालेले असतात. कारण काहीही झालं तरीही मधुभाऊंना माहिती असतं की नक्कीच काहीतरी होणार आहे. आणि मग मधुभाऊ निघालेले असतात आणि तेव्हा मात्र ते गुंड त्यांच्या मागे निघालेले असतात. इकडे सायली आणि अर्जुन दोघंही आता कुसुमताई आणि मधुभाऊंना भेटायला निघालेले असतात. तेव्हा सायली म्हणत असते की मधुभाऊंशी आपल्याला भेटताच आलं नाही, बोलताच आलं नाही, आता आपण चाललो आहे ना त्यांना खूप बरं वाटेल. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की हो, कारण सायली म्हणत असते की आई बाबा खूप काळजी करत होते ना, म्हणून मग आपण इकडे येण्याचा पटकन निर्णय घेतला, कारण घरी पण लवकर यायला हवं होतं ना, असं सायली आणि अर्जुन यांचं बोलणं चालू असतं. आणि मग सायली आणि अर्जुन दोघंही बोलत आहेत आणि आता ते मधुभाऊ आणि कुसुमताईला भेटायला निघालेले असतात.
त्याच वेळी सायली म्हणत असते की अहो थांबा जरा. तेव्हा सायलीला इकडे अर्जुन म्हणत असतो काय झालं. सायली म्हणते आले आले मी आले असं म्हणत सायली निघालेली असते आणि सायली जाते. तेव्हा अर्जुन विचार करू लागतो की कुठं गेले ह्या, नक्की काय झालेलं आहे. मग सायली पटकन जाते आणि ढोकळा आणि जिलेबी घेऊन येते. तेव्हा सायली सांगत असते की अहो आपण माझ्या माहेरी चाललो आहे ना, रिकाम्या हाताने कसं जायचं. आणि मग असं म्हटल्याबरोबर इकडे सायली जाऊन ढोकळा आणि जिलेबी घेऊन येते. मधुभाऊ घरी पोचलेले असतात. तर मधुभाऊ जेव्हा घरी पोचलेले असतात तेव्हा ते गुंड म्हणतात की काही झालं तरी ह्या म्हाताऱ्याला टपकवायचा, आता त्याच्या घरात घुसून आपण त्याला संपूया. हे सगळं यांनी केलेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे आता ते गुंड मधुभाऊंच्या घरात येतात आणि मधुभाऊंना मारू लागतात. मधुभाऊंना ते मारत असतात. अक्षरशः मधुभाऊ घाबरलेले असतात. मधुभाऊंच्या डोक्याला मार लागलेला असतो. हे सगळं घडत असतं आणि त्याचबरोबर मधुभाऊ खूप घाबरलेले असतात. त्यांच्या डोक्यातून रक्त येत असतं. या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे मधुभाऊंनाही तेवढंच वाईट वाटत असतं, कारण त्यांना माहीतच नसतं की हे गुंड कशासाठी मारतात. म्हणजे या गुंडांनी मारण्याचा काय संबंध, असं मधुभाऊंचं म्हणणं असतं. परंतु ते गुंड मात्र मधुभाऊंना मारत असतात आणि मधुभाऊंच्या लक्षात येतं की ते गुंड कशासाठी मारत आहेत. आणि त्याबरोबर ते मधुभाऊंना एक चिठ्ठी देतात आणि म्हणतात की या चिठ्ठीवर जे लिहिलेलं आहे त्याच्यावर सही करायची गुपचूप. मधुभाऊंच्या डोक्याला बंदूक लावलेली असते. मधुभाऊ म्हणत असतात काय आहे हे सगळं, मी नाही करणार अशा कोणत्याही पेपरवरती सही, असं मधुभाऊ सांगत असतात. परंतु मधुभाऊंचं ऐकून घ्यायला तिथं कोण तयार असतं, कारण त्या गुंडांना फक्त एकच माहिती असतं की मधुभाऊंना मारायचं आहे. मधुभाऊंना ते म्हणतात की हे बघ तुझी ती पोरगी आहे ना, तिला टपकवणार आम्ही, एवढं लक्षात ठेव, गुपचूप याच्यावर सही करायची आहे. आणि मधुभाऊ शेवटी त्याच्यावर सायलीच्या प्रेमासाठी, सायलीच्या जीवासाठी सही करतात. आणि मग मात्र घडतं वेगळंच. तेवढ्यात कुसुमताई तिथं आलेली असते. मधुभाऊंना ती लोक मारत असतात. अक्षरशः गळा दाबायचंपर्यंत चाललेलं असतं. म्हणजे मधुभाऊंनी आत्महत्या केली आणि ते म्हणतात की आता तुला संपवून टाकणार आहे. तोपर्यंत सायली आणि अर्जुन पण चाळीत पोहोचलेले असतात. कुसुमताई म्हणत असते की मधुभाऊ सोडा त्यांना, सोडा त्यांना, असं म्हणून कुसुमताई ओरडत असते आणि ते गुंड मात्र मधुभाऊंना मारतच असतात. इकडे अर्जुन सायलीपर्यंत तो आवाज जातो आणि अर्जुन सायली म्हणतात काय झाले नक्की. दोघंही धावत येतात. इकडे कुसुमताई एका गुंडाला मारत असते आणि इकडे अर्जुन सायलीला पण काळजी वाटायला लागलेली असते. दोघंही धावत निघालेले असतात आणि त्यासोबतच इकडे कुसुमताई त्या गुंडांशी लढत असते. आणि तेवढ्यात अर्जुन सायलीची एंट्री होते आणि ते गुंड खिडकीतून पळून जातात. त्यानंतर मात्र जे घडत असतं ते इतकं भयानक असतं की मधुभाऊंना त्या गुंडांनी खूपच मारलेलं असतं. मधुभाऊ अक्षरशः तिथे बेशुद्ध पडलेले असतात. मग अर्जुन त्या गुंडांच्या मागे जातो आणि त्या गुंडांना पकडतो. अर्जुनने त्या गुंडांना पकडलेलं असतं, परंतु त्या एक गुंड त्यातला सुटून जातो. दुसऱ्या गुंडाला अर्जुन मारत असतो आणि त्याला म्हणत असतो की सांग कुणी सांगितलं हे सगळं, कुणी करायला सांगितलं, बोल आत्ताच्या आत्ता, असं अर्जुन त्याला बोलत असतो. तेव्हा तो गुंड मात्र काहीच बोलत नाही आणि तो तिथून निघून जातो. इकडे मधुभाऊ बेशुद्ध असतात. मधुभाऊंची सायलीला खूप काळजी वाटत असते आणि सायली मधुभाऊंकडे पाहत असते. जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा सायली ही खूपच काळजी करत असते. मधुभाऊंची तिला खूप काळजी वाटत असते आणि मधुभाऊंसोबत ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्यामुळं सायली घाबरलेलीही असते. अर्जुनला सायली आणि त्याचबरोबर मधुभाऊ तिथं सांगू लागतात. अर्जुन घरी आलेला असतो तेव्हा सायली म्हणते काय झालं. अर्जुन म्हणतो ते गुंड होते आणि ते पळून गेले. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की मधुभाऊ सांगत असतात की त्यांनी माझ्याकडून एका लेटरवर सह्या घेतल्या आणि त्याचबरोबर त्या लेटरवरती सह्या घेतल्यानंतर त्याच्यावरती लिहिलेलं होतं आणि ते सांगत असतात की मी मधुकर पाटील, मी आत्महत्या करत आहे कारण विलासचा खून मी केलेला आहे आणि हे सगळं माझ्यामुळे झालेलं आहे, असं त्याच्यात लिहिलेलं होतं. हे ऐकल्यानंतर अर्जुन सायलीला धक्का बसतो. मधुभाऊ म्हणतात की मला आत्ता कळतं आहे की मी त्या लेटरवर सह्या करायला नको होत्या, असं मधुभाऊ सांगत असतात. तेव्हा मात्र अर्जुन सायली म्हणत असतात की हो. मधुभाऊ म्हणतात की पण हे सगळं का केलं त्या लोकांनी, का माझ्या जीवावर उठलेले आहेत, हे मधुभाऊंचं म्हणणं असतं. तेव्हा अर्जुन सायली म्हणत असतात की हे सगळं त्या महिपतचं काम आहे. मग अर्जुन म्हणतो की मधुभाऊ तुम्ही इथे सेफ नाही, तुम्ही माझ्यासोबत चला, असं म्हणत अर्जुन मधुभाऊंना आता घेऊन जाणार असतो. परंतु मधुभाऊ म्हणतात की नाही, त्या घरामध्ये एवढं सगळं झाल्यानंतर माझ्या लेकीचं ते सासर आहे तिथं मी नाही येणार. तेव्हा कुसुम म्हणत असते की अहो मधुभाऊ आता हट्टाला पेटू नका आणि लवकरच हे सगळं होईल तेव्हा आपण बघूया,
असं कुसुमताई सांगत असते. आणि त्याचबरोबर अर्जुन पण इकडे बोलत असतो. परंतु इकडे मधुभाऊ मात्र खूपच टेन्शनमध्ये असतात. मधुभाऊ म्हणत असतात की मी इथेच राहणार. त्यावेळेस सायली म्हणत असते, आहे अशी एक व्यक्ती आहे जी माझ्या इतकंच मधुभाऊंना प्रेमाने सांभाळेल. माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे, असं सायली बोलत असते. म्हणजे सायलीच्या डोक्यात एक अशी व्यक्ती आहे की जी मधुभाऊंचा सांभाळ करू शकेल. आणि ती व्यक्ती म्हणजेच दुसरी तिसरी कोणी नसून ती असते ती म्हणजे जानकी. आता सायलीने जानकीकडे मधुभाऊंना पाठवण्याचा निर्णय घेतलेला असतो. आणि सायलीला पूर्ण खात्री असते की जानकी जी आहे ती नक्कीच मधुभाऊंचं रक्षण करणार, मधुभाऊंना चांगल्या पद्धतीनं सांभाळणार, ही गोष्ट माहिती असते. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की मधुभाऊ निघालेले असतात. पाठीमागून एक ट्रक असतो आणि तो ट्रक मधुभाऊंना उडवत असतो. त्यावेळेस जानकी तिथं आलेली असते आणि जानकी म्हणत असते की मधुभाऊ, असं म्हणत जानकीने मधुभाऊंचा जीव वाचवलेला असतो. त्यानंतर अर्जुन, सायली मधुभाऊंना घेऊन जानकी आणि ऋषिकेशकडे आलेले असतात. ते ऋषिकेश आणि जानकीशी बोलत असतात. ऋषिकेश जानकीला सांगत असतात की एवढं तू करशील का? सायली म्हणत असते की जानकी, 7 दिवसांचा प्रश्न आहे, मधुभाऊंना इकडे ठेवशील का? तेवढंच मला त्या केसकडे लक्ष देता येईल आणि मधुभाऊ पण सेफ राहतील, कारण त्यांच्या जीवाला धोका आहे, हे सायली आणि अर्जुन सांगत असतात. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र ऐश्वर्या हे सगळं ऐकत असते आणि ऐश्वर्याच्या डोक्यात वेगळाच प्लॅन शिजत असतो. कारण ऐश्वर्या म्हणत असते की तुम्ही दुसऱ्याच्या बापाची काळजी घ्या, तुमच्या बापाची होळी मी कशा पद्धतीनं करते हा विचारही तुम्ही करू शकत नाही, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याचसोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र आता जानकीही आता इकडे सायलीची मदत करणार असते. जानकीनेही सायलीची मदत करायचं ठरवलेलं आहे. पण इकडे ऐश्वर्याने मात्र आता नानांना व्हिसा पोहोचवण्याचं ठरवलेलं आहे. त्याचवेळी सायली आणि जानकी दोघीही पदर खोचून तयार झालेल्या आहेत आणि म्हणत आहेत की एक गोष्ट लक्षात ठेवायची, गाठ आमच्याशी आहे, असं म्हणत त्या दोघीही पुढे आलेल्या असतात. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सायली आणि जानकी दोघीही खंबीरपणे आता उभ्या राहिलेल्या आहेत आणि यामध्ये त्या ऐश्वर्याचीही वाट लावणार आहेत. इकडे मधुभाऊंवर हल्ला करणारा गुंड कोण आहे हे पण अर्जुनला चांगलंच समजलेलं आहे. तर हे सगळं कशा पद्धतीनं घडणार? अर्जुन, सायली हे आता मधुभाऊंचा जीव तर वाचवणार आहेत, पण नक्की त्यासाठी त्यांना काय करावं लागणार आहे तेही आपल्याला पुढे पाहायला मिळेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.